हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता मकर संक्रांत जवळ येत आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की आपण काळे कपडे परिधान करतो। शिवाय मकर संक्रांतीला घालण्यात येणारे जे हलव्याचे दागिने असतात ते काळ्या रंगावर अगदी उठूनच दिसतात। मकर संक्रांतीला नेसण्यात येणाऱ्या काळ्या रंगाच्या साड्यांसाठी मी तुम्हाला निरनिराळ्या साड्यांचे पर्याय सुचवणार आहे, ज्या तुम्ही अगदी रथसप्तमीपर्यंत अनेक घरगुती आणि सार्वजनिक हळदी कुंकू समारंभात नेसूही शकतात। अगदी पारंपरिक साड्यांपासून ते अगदी मॉडर्न डिझायनर साड्यांपर्यंतचे विविध पर्याय तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत। तर चला, पहिली जी साडी आहे ती आपण पाहून घेऊया। तर पहिली साडी आहे पैठणी। पैठणी ही साडी सर्व महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो। महाराष्ट्रात या साडीला महावस्त्राचं स्थान आहे। सर्व साड्यांमध्ये पैठणी साडी ही महाराणी म्हणूनही लोकप्रिय आहे। प्रत्येक महिलेला तिच्या वॉर्डरोबमध्ये कमीत कमी एक तरी पैठणी ही हवीच असते। या राजेशाही साडीची ओळख तिचा पारंपरिक काठ आणि मोराची डिझाईन असलेल्या पदरावरून होते। आता पैठणीमध्ये विविध प्रकारचे काठ आणि विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत। दुसरी साडी आहे ती म्हणजे बनारसी साडी। महाराष्ट्रात ज्याप्रमाणे पैठणीला महत्त्व आहे ना, त्याचप्रमाणे उत्तर भारतात देखील बनारसी साड्यांना तितकंच महत्त्व आहे। मकर संक्रांत संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। तिसरी साडी आहे कतान सिल्क। ज्यांना बनारसी साड्या आवडतात पण त्याचं वजन जास्त असल्यामुळे त्यांना त्या पेलवत नाहीत, अशा महिलांसाठी कतान सिल्क साडी अगदी उत्तम पर्याय आहे, कारण या साड्या वजनाने अगदी हलक्या असतात। तर ह्या मकर संक्रांतीला तुम्ही ही जी साडी आहे ती नक्कीच ट्राय करू शकता। चौथी जी साडी आहे ती पण कतान सिल्कच आहे, पण कतान सिल्कमध्येच हा आणखी एक पर्याय आहे। या साडीच्या पदरावर तुम्ही मीना वर्क केलेलं पाहत असाल, तर त्यामुळे देखील तुम्हाला हा जो प्रकार आहे किंवा ही जी डिझाईन आहे ती पण तुम्हाला नक्कीच आवडू शकेल। पाचवा प्रकार जो आहे तो कॉटन सिल्क चंदेरी साडी। चंदेरी साडी अनेक जणींसाठी अगदी जीव की प्राण असते, मात्र या साडीला खूप जपावंही लागतं, कारण ती खूपच नाजूक असते। काळ्या रंगाची ही चंदेरी सिल्क साडी नेसल्यास तुम्हाला जास्त वजन देखील वाटणार नाही आणि तुम्ही ही साडी नेसून कार्यक्रमात आकर्षक देखील नक्कीच दिसू शकता। सहावी जी साडी आहे ती म्हणजे कांचीपुरम साडी। साड्यांमध्ये कांचीपुरम अथवा कांजीवरम साडी देखील एक वेगळं स्थान असतं। कांजीवरम साडी प्रत्येकालाच खरं तर आपल्या वॉर्डरोबमध्ये हवीशी वाटतच असते। बऱ्याच कार्यक्रमांमध्ये, काही सणांमध्ये सुद्धा ही साडी अगदी उत्तम पर्याय देखील आहे, तर ही साडी पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता। सातवा जो प्रकार आहे तो म्हणजे मदुराई सिल्क साडी। दक्षिणेकडील कांचीपुरम साडीप्रमाणेच मदुराई सिल्क देखील साड्यांमधील हा एक उत्तम पर्याय आहे। ज्यांना हलक्या वजनाच्या साड्या नेसायला आवडतात ना, त्यांच्यासाठी ही साडी अगदी उत्तम आहे। तर ही साडी पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता। मकर संक्रांतीला खरंच खूप सुंदर तुम्हाला लुक मिळून जाणार आहे। आठवा प्रकार आहे तो म्हणजे प्युअर सिल्क टसर साडी। मकर संक्रांती व्यतिरिक्त एखाद्या इव्हनिंग पार्टीसाठी देखील ही साडी अगदी शोभून दिसण्यासारखी आहे। नववा प्रकार आहे तो म्हणजे टसर सिल्क विथ काथा वर्क। अनेक जणींना काथा वर्कचं आकर्षण हे असतं। जर तुम्हालाही काथा वर्कचं डिझाईन आवडत असेल तर सिंपल टसर सिल्क साडीवरील काथा वर्क केलेली साडी तुम्ही या मकर संक्रांतीला नक्कीच ट्राय करू शकता। दहावा जो प्रकार आहे तो म्हणजे टसर सिल्क विथ मुंगा वर्क। टसर साडीवर मुंगा वर्क केलेल्या साडीचा हा पर्याय देखील उत्तम आहे। मुंगा वर्क हातमागावर करण्यात येते। नंतरची जी साडी आहे ती आहे हँडवूवन सिल्क साडी। ही जी साडी आहे ती हातमागावर तयार केली जाते आणि ही जी साडी आहे ती तुम्हाला अगदी हटके लुक देणार आहे। तर अशा प्रकारची जी साडी आहे ती पण तुम्ही ट्राय करून नक्कीच पाहू शकता। 12वी जी साडी आहे ती म्हणजे चेक्स डिझाईन साडी। काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे चेक्स डिझाईन असलेली ही साडी देखील तुम्हाला अगदी वेगळाच लुक देऊन जाईल। त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे रॉ सिल्क साडी। रॉ सिल्क साडीमुळे एक रॉयल लुक तुम्हाला नक्कीच मिळून जाऊ शकतो। ज्यांना रॉ सिल्क साड्या आवडतात त्यांच्यासाठी या मकर संक्रांतीला हा एक उत्तम पर्याय नक्कीच ठरू शकतो। या साडीवर तुम्ही अगदी मस्त स्टायलिश ब्लाऊज देखील घालू शकता। त्यानंतर आहे ती म्हणजे काळ्या आणि फ्रेश निळ्या रंगाची साडी। सिल्कचा तलम पोत असलेली आणि फ्रेश कॉन्ट्रास्ट असलेली ही साडी देखील संक्रांतीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो। नंतरचा प्रकार आहे तो म्हणजे कॉटन साडी। जर तुम्हाला सिल्क साडी नको असेल तर या संक्रांतीसाठी अगदी हलक्या कॉटनची डिझाईन असलेली बॉर्डर साडी देखील छान पर्याय ठरू शकतो। कॉटन अथवा गर्भरेशमी इरकल साड्या देखील संक्रांतीसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो। नंतरची जी आहे ती म्हणजे डिझायनर साडी।
तुम्ही डिझायनर साडीसुद्धा या संक्रांतीला नक्कीच नेसू शकता. कारण जर तुम्हाला अगदी स्टायलिश लूक पाहिजे असेल तर अशा प्रकारच्या ज्या डिझायनर साड्या असतात त्या साड्यांमुळे तुम्हाला नक्कीच एक स्टायलिश लूक नक्कीच मिळणार आहे. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे ऑर्गान्झा साडी. ऑर्गान्झा साडी ही सध्या खूपच चर्चेत आहे. त्याच्यामुळे ह्या मकर संक्रांतीला तुम्ही ह्या प्रकारची जी साडी आहे ती नक्कीच नेसू शकता. ह्या साडीमुळे तुम्हाला एक वेगळाच लूक नक्की येऊन जाणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.